हाय. साधी, सोपी आणि टेस्टी अशी पावभाजी. चला तर मग बघूया. खूप टेस्टी झाली हां. तुम्हाला पण आवडेल. पावभाजी हेल्दी खूप असते आणि खायला तर मजा येतेच. चला साहित्य सांगते. बटाटा, फ्लावर, मटार, बीट, गाजर, टोमॅटो आणि शिमला मिरची. कांदा, मी 4 कांदे घेतले. आलं आणि लसूण. साहित्य कमी आहे, भाजी खूप टेस्टी. बघा, मी सगळ्या भाज्या आहे ना बारीक करून घेतल्या. बघा, खूप बारीक होते, छान होते. नंतर कुकरमध्ये साफ करून सगळं करून बारीक चिरून आपण कुकरला लावूयात. तर फ्लावर टाकला आहे, बटाटा, गाजर आणि शिमला मिरची. याच्यामध्ये मटार टाकायचे आहेत आणि बीट. हे सगळं मी कुकरला लावलं आहे. बरं, मी याच्यामध्ये जास्त पाणी नाही वापरलं. बघा, आणि जास्त वेळ कुकर म्हणजे एक शिट्टी झाली तरी चालते. मी थोडा वेळ होतील, याचा टायमर असतो. कोथिंबीर, आलं आणि लसूण आणि जिरे हे बारीक करून घेतलं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि बीट थोडं घेतलं आहे, ते पण आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. पाणी टाकायची गरज नाही, तसंच बारीक होते टोमॅटो असल्यामुळे. आता गॅसवर कढई ठेवूयात. भरपूर तेल पाहिजे आपल्याला, छान. तुमच्या अंदाजे टाका तुम्ही. आणि बटर टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला आता कांदा टाकायचा आहे. आणि जी कोथिंबीर, लसूण आणि आलं बारीक केलं आहे ते टाकूयात. इकडे कुकर वाफ काढून भाज्या बघा कशा बारीक आणि छान झालेल्या आहेत, शिजल्या बरं का. बघा, जास्त मॅच करायची गरज नाही. भाज्या बारीक चिरलेल्या असल्या ना की मेहनत खूप वाचते आपली. आता कढईमध्ये कांदा आणि लसूण हे सगळं छान होत आलं की याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे. धने पावडर, तिखट, मसाला, गरम मसाला थोडा, आणि हळद आणि पावभाजी मसाला. पावभाजी मसाला जरा जास्त हवा, तुमच्या अंदाजे घ्या. आणि जे आपण टोमॅटो आणि बीट बारीक केले ना ते टाकूयात. बघा, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते टाकलं मी त्याच्यामध्ये. कुकरमधल्या शिजलेल्या भाज्या टाकून द्यायच्या आहेत. बघा, याला छान मिक्स करून घेऊयात. बघा कसा कलर आला आहे. टेस्टी मसाला ना तर खूपच मस्त झालेली आहे. तुम्ही एकदा करून बघा.
आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की पावभाजी कशी झाली. मला तर खूप आवडली. नंतर मीठ टाकूयात. याला छान मिक्स करून घ्यायचं. थोडं मीठ पुन्हा टाकलं मी. पुन्हा एकदा आपण मॅचरने मॅश करून घेऊयात. बघा, खूप टेस्टी आणि खूपच म्हणजे हेल्दी भाजी आहे. तुम्हाला आवडेल. आता आपण बटर टाकूयात आणि कोथिंबीर. झाली की हो आपली भाजी तयार. या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी केल्यानंतर बरं का, ती कशी झाली.